आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे। FCRA अर्थात परकीय चलन योगदान नियमन विधेयकावरून विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळामुळे आज अधिवेशन सुरू झाल्यावर पहिल्या 5 मिनिटांतच लोकसभेचं कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। त्यापूर्वी विरोधी पक्षांनी संसद परिसरात या विधेयकाच्या विरोधात निदर्शनं केली। भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं अंतराळ कार्यक्रमातून मिळवलेल्या माहितीच्या आधारे सर्व समाजाला आणि विशेषतः मागासवर्गीयांना उपयोगाची असलेली अनेक ॲप्स तयार केली असल्याचं सरकारनं म्हटलं आहे। विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली। शेतकऱ्यांना उपयोगी उपग्रह आधारित हवामान माहिती, पीक विमा तसंच इतर सरकारी योजनांसाठी उपयोगी असलेली भौगोलिक माहिती या ॲप्समधून मिळू शकणार आहे। अनुसूचित जाती जमातींसाठीच्या प्रवेशात 25% घट करून दिल्लीतलं जवाहरलाल नेहरू विद्यापीठ सामाजिक न्यायाच्या उद्दिष्टांना कमी लेखत असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी आज राज्यसभेत शून्य प्रहरात केला। JNU आणि इतर केंद्रीय विद्यापीठांमध्ये आरक्षणाच्या नियमांचं काटेकोर पालन सुनिश्चित करण्याचं आवाहन त्यांनी सरकारला केलं। जन आक्रोश फॉर बेटर टुमारो या सामाजिक संघटनेच्या 14व्या वर्धापन दिनानिमित्त येत्या 3 एप्रिल रोजी विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। सायंकाळी 6 वाजता इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स उत्तर अंबाझरी रोड इथं होणाऱ्या या कार्यक्रमात नागपूर महानगरपालिकेतील नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात येणार आहे। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची विशेष उपस्थिती राहणार आहे। 2012 सालापासून रस्ते सुरक्षा क्षेत्रात कार्यरत असलेल्या ज्येष्ठांच्या जन आक्रोश संघटनेद्वारा शाळा, महाविद्यालय, कार्यालय, ट्रॅफिक सिग्नल्सवर जनजागृतीपर उपक्रम राबवले जातात। विद्यार्थ्यांनी साकारलेल्या कलाकृतींमध्ये लोककलेचा ठसा स्पष्ट दिसून येत असून कलेचं मूळ आणि तिचं सौंदर्य आजच्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचत असल्याची भावना झाडीपट्टी रंगभूमीचे ज्येष्ठ कलाकार पद्मश्री परशुराम खुणे यांनी व्यक्त केली। धरमपेठ शिक्षण संस्थेच्या नटराज आर्ट अँड कल्चरल सेंटरच्या वतीनं आयोजित लोकचित्रार्थ या वार्षिक कला प्रदर्शनीचं उद्घाटन काल पद्मश्री खुणे यांच्या हस्ते पार पडलं, त्यावेळी ते बोलत होते। प्रदर्शनीत चित्रकला, शिल्पकला आणि जाहिरात कला या विविध अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांनी साकार उत्कृष्ट कलाकृतींचं आकर्षक प्रदर्शन मांडण्यात आलं आहे। वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडनं 2025-26 या आर्थिक वर्षात कोळसा उत्पादन, डिस्पॅच आणि ओव्हरबर्डन रिमूव्हलमध्ये उल्लेखनीय कामगिरी नोंदवली असून 63.3 दशलक्ष टन उत्पादन आणि 60 दशलक्ष टन वितरण साध्य केलं। आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पर्यावरण आणि वन मंजुरी मिळवणं आणि विविध प्रकल्पांमुळे ही कामगिरी शक्य झाली असून वणी, नागपूर आणि उमरेड क्षेत्रांचा यात मोठा वाटा राहिला आहे। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 प्रसारित करण्यात येईल। नमस्कार।